हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच अपडेट्स पाहत राहा. इशिताच्या बोलण्याने कबीरने एक खोल श्वास घेतला. कुठेतरी त्यालाही आता हे जाणवू लागलं होतं की इशिता जे काही बोलत होती ते अगदी बरोबर होतं. हा त्याच्या आईवडिलांचा विषय होता आणि आता जेव्हा सत्य त्याच्या समोर आलंच होतं, तेव्हा तोही त्याच्या आईवडिलांना पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार होता. कारण याआधी तो नेहमीच त्या दोघांमध्ये अंतर निर्माण करण्याचाच विचार करत आला होता. त्याला माहिती होतं की त्याचे वडील त्याच्या आईवर इतकं जळफळाट करायचे की तिचं नुकसान करायलाही मागेपुढे पाहत नव्हते. पण आज आज जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा त्याला कळून चुकलं की हे सगळं फक्त एक नाटक होतं. म्हणूनच इशिताकडे पाहत तो म्हणाला, "ठीक आहे, मी वचन देतो की मी पप्पांना पुन्हा एकत्र आणेन आणि तू सांगशील, जे सांगशील तेच मी करेन. आज तू माझे डोळे उघडलेस. मी आत्तापर्यंत फक्त एका बाजूचं चित्र पाहत होतो. दुसऱ्या बाजूकडे मी कधीच पाहिलं नव्हतं. खरंच म्हणतात, देवाने आपल्याला दोन डोळे दिले आहेत, पण आपण सगळं एका डोळ्यानेच पाहतो. जर दोन्ही डोळ्यांनी पाहिलं तर कदाचित अर्ध्याहून अधिक सत्य आपल्या लक्षात येईल." इशिताशी बोलल्यानंतर कबीरला खूप हलकं आणि चांगलं वाटलं. तरीसुद्धा त्याला अजून इशिताशी बोलायचं होतं. पण त्याच क्षणी त्याच्या फोनवर त्याच्या असिस्टंटचा मेसेज आला. त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं की या क्षणी कबीरला एक तातडीची मीटिंग अटेंड करावी लागणार आहे. मेसेज पाहताच तो इशिताकडे पाहून म्हणाला, "तू सध्या इथेच थांब. मी थोड्याच वेळात परत येतो. मग आपण शॉपिंगला जाऊ." हे बोलून इशिताचं काहीही ऐकून न घेता कबीर तिथून निघून गेला. कबीरला जाताना पाहून इशिता विचारात पडली. ती त्याची वाट पाहू लागली. वाट पाहता पाहता 1 तास निघून गेला, पण कबीर परत आला नाही. त्यामुळे इशिताला प्रचंड राग आला. तिने आपला फोन हातात घेतला आणि कबीरला मेसेज करणार इतक्यातच तिच्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. इशिताने जसा कॉल उचलला तसा फोनच्या दुसऱ्या टोकावरून एका बाईचा घाबरलेला आवाज आला. "हॅलो, हॅलो, कुणी आहे का? मी मोनिका बोलते. मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे." तो आवाज ऐकून इशिता गोंधळून म्हणाली, "हो, पण आपण कोण?" इशिताचं बोलणं ऐकताच ती बाई आणखी घाबरून म्हणाली, "मॅडम, मी मोनिका आहे. मी सध्या एका लहानशा शहरातून बोलते. तुमच्या पतीचं नाव कबीर खन्ना आहे का? कारण आत्ताच आम्हाला माहिती मिळाली आहे की त्यांच्या कारचा भयंकर अपघात झाला आहे." हे ऐकून इशिता हादरून म्हणाली, "काय? आपण काय बोलत आहात? हा काही विनोद आहे का? असं कसं होऊ शकतं? ते तर आताच माझ्याशी भेटून गेले आहेत. तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला असणार." इशिता म्हणाली. पण मोनिका घाबरलेल्या स्वरात म्हणाली, "नाही मॅडम, या क्षणी त्यांनी पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे ना? कारण मी त्यांच्या ID कार्डवर पाहिलं होतं. त्या कार्डवर मिस्टर कबीर खन्ना असं लिहिलं आहे. खन्ना इंडस्ट्रीचे मालक. मला माहीत नाही आपण कोण आहात, पण त्यांच्या फोनमध्ये मी तुमचा नंबर आधी पाहिला होता. मी त्यांच्या फोनवरूनच तुम्हाला कॉल करायचा प्रयत्न केला, पण फोन लागत नव्हता. म्हणून मी माझ्या नंबरवरून कॉल केला आहे. कृपया तुम्ही इथे लगेच या. मी तुम्हाला लोकेशन पाठवत आहे." हे बोलून मोनिकाने कॉल कट केला. फोन कट झालेला पाहताच इशिताची भीती आणखीन वाढली. विशेषतः कबीरला काही झालं असेल या विचाराने ती घाईघाईने केबिनमधून बाहेर आली आणि धावतच ऑफिसच्या बाहेर निघाली. ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांनी इशिताला अशा अवस्थेत धावताना पाहिलं आणि सगळेच आश्चर्यचकित झाले. काही जणांनी तिला थांबवायचाही प्रयत्न केला, कारण त्यांना जाणून घ्यायचं होतं की त्याची मॅडम अचानक कुठे चालली आहे. कारण कबीर खन्ना ऑफिसमधून जाण्याआधी स्पष्ट सांगून गेले होते की इशिता कोणत्याही कारणाने बाहेर जायचा प्रयत्न करेल
तर तिला थांबवणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे. कर्मचाऱ्यांना समजत नव्हतं की काय करावं, कारण इशिता फारच वेगाने निघून गेली होती. ते बाहेर येईपर्यंत ती त्यांच्या नजरेआड झाली होती. बाहेर येताच इशितानं पुन्हा एकदा फोन पाहिला, जिने तिला कॉल केला होता. त्याच मोनिकाने लोकेशनही पाठवले होते. ते पाहताच इशिता तात्काळ गाडीत बसली आणि त्या दिशेने निघाली. इकडे कबीरने आपली मीटिंग संपवून ऑफिसमध्ये परत आल्यावर पाहिलं तर सगळे कर्मचारी दरवाजाजवळ उभे होते. त्यांना असं पाहून कबीरने डोळे बारीक करत विचारलं, तुम्ही सगळे इथे काय करताय? कबीरचा आवाज ऐकताच त्यातील एक कर्मचारी घाबरत म्हणाला, सर, आपण गेल्यानंतर साधारण 1 तासाने मॅडम अचानक घाईघाईने येथून निघून गेल्या. आम्ही त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी आमचं एकही ऐकलं नाही. असिस्टंटच्या तोंडून हे शब्द ऐकताच कबीरने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि चिडून म्हणाला, व्हॉट आर यू मॅड? मी स्पष्ट सांगितलं होतं ना की कोणत्याही कारणाने त्या बाहेर जायच्या असतील तर त्यांना थांबवणं ही तुमची जबाबदारी आहे. मग मग त्या त्या तुमच्या समोरून अशा कशा निघून जाऊ शकतात? हे बोलताच कबीर गंभीर आवाजात पुढे आदेश देतो, लगेच शोधा इशिता सध्या कुठे आहे. मी त्याला सांगितलं होतं की मी थोड्याच वेळात परत येणार आहे. मग ती इतक्या घाईत अचानक कशी निघून जाऊ शकते? कबीरच्या चेहऱ्यावर घबराहट, अस्वस्थता आणि राग स्पष्टपणे दिसत होता. हे पाहून असिस्टंटने घाईघाईने मोबाईल काढून इशिताला कॉल केला, पण फोन स्विच ऑफ असल्याचं समजताच तिच्या काळजाचे ठोके झुकले. तिने लगेच कबीरकडे पाहत सांगितलं, सर, मॅडमचा फोन स्विच ऑफ आहे. हे ऐकून कबीरचं काळीज धस्स झालं. तो लगेच म्हणाला, तिचं लास्ट लोकेशन शोधा. शेवटचा फोन कुठे आणि कधी वापरला गेला आहे? कबीरच्या सूचनेनंतर असिस्टंटने ताबडतोब डिटेक्टिव्हला फोन करून इशिताचा मोबाईल ट्रेस करण्यास सांगितलं. अवघ्या 5 मिनिटातच डिटेक्टिव्हने तिचं शेवटचं लोकेशन पाठवलं. हे पाहताच असिस्टंटला धक्का बसला. तो आश्चर्याने कबीरकडे पाहत म्हणाला, सर, हे लोकेशन इथून काही किलोमीटर दूर असलेल्या शहरातलं आहे. तिथे एक खूप मोठा सुपर मार्केट आहे. पण मॅडम तिथे का गेल्या असतील? हे ऐकून कबीरच्या डोळ्यात संशय दाटून आला. प्रश्न योग्यच होता. इशिताला काही घ्यायचं असतं तर ती थांबू शकली असती, कारण ते दोघं एकत्र जाणार होते. या सगळ्यात काहीतरी चुकतंय हे त्याला स्पष्टपणे जाणवत होतं. तो काहीही न बोलता ताबडतोब बाहेर पडला. असिस्टंटलाही परिस्थितीची गंभीरता कळली होती, त्यामुळे तीही त्याच्या मागे धावली. थोड्याच वेळात ते दोघं त्या ठिकाणी पोहोचले जिथे इशिताचं शेवटचं लोकेशन दाखवलं जात होतं. समोर एक प्रचंड मोठा सुपर मार्केट उभा होता, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आत अजिबात गर्दी नव्हती. संपूर्ण सुपर मार्केट अक्षरशः ओस पडलेलं होतं. साधारणपणे जिथे पार्किंगमध्ये इतक्या गाड्या असतात की कोणाची गाडी कुठली हे ओळखणं कठीण होतं, तिथे आज एकही गाडी नव्हती. हे दृश्य पाहून कबीर अधिकच घाबरला. त्याच्या चेहऱ्यावरची भीती ओळखून असिस्टंटने त्याला धीर देत म्हटलं, सर, कृपया काळजी करू नका. मॅडम नक्कीच सुरक्षित असतील. मी पुन्हा एकदा त्यांना कॉल करून पाहतो. हे म्हणत त्याने पुन्हा इशिताला कॉल लावला. ती कॉल करत असतानाच तिचं लक्ष अचानक सुपर मार्केटच्या काचेच्या मुख्य दरवाजाकडे गेलं. तिने नीट पाहिलं आणि क्षणभर थबकली. मग तिने तात्काळ कबीरकडे इशारा करत म्हटलं, सर, त्या मॅडमच आहेत का? असिस्टंटचा आवाज ऐकताच कबीरने दरवाजाकडे पाहिलं आणि त्याचे डोळे विस्फारले.
कारण तिथे मुख्य दरवाजाजवळ इशिताच उभी होती. पण ती पूर्णपणे नॉर्मल दिसत होती. तिला पाहून असं अजिबात वाटत नव्हतं की तिचं अपहरण झालं आहे किंवा ती कुणासोबत आली आहे. उलट ती अगदी सहजपणे जणू काही खरेदीसाठीच आली असावी अशा थाटात आत पाहत उभी होती. हे पाहून कबीरला थोडा दिलासा मिळाला. बरं झालं, तिला काही झालेलं नाही असा विचार करत तो तिच्याकडे पुढे जाऊ लागला. प्रत्येक पावलासोबत त्याची घबराहट कमी होत होती. पण नेमक्याच त्या क्षणी त्याने जसं क्षणभर दुसरीकडे पाहिलं तसं त्याचे पाय जागीच थांबले. कारण अचानक सुपरमार्केट समोरून एक काळ्या रंगाची प्रचंड मर्सडीज गाडी वेगाने आली आणि थेट मुख्य दरवाजातून आत घुसली. हे सगळं इतकं झपाट्याने घडलं की ना कबीरला काही समजलं ना असेच तंटला. क्षणभरापूर्वी शांत दिसणारा सुपरमार्केट एका क्षणात उद्ध्वस्त झाला. ती गाडी दरवाजातून आत शिरताच तिथे उभी असलेली इशिता एका क्षणात दिसेनाशी झाली. जणू त्या गाडीने तिला उडवूनच नेलं होतं. कबीरला काहीच कळेना. हे खरंच घडतंय की एखादं स्वप्न आहे असंच त्याला वाटत होतं. पण असं स्वप्नही तो कधीच पाहू इच्छित नव्हता. असिस्टंटही हादरून गेला होता. त्याच्या डोळ्यांसमोर इशिता नाहीशी झाली होती आणि ती गाडी प्रचंड वेगाने आत घुसत पुढे निघून गेली होती. संपूर्ण इमारत कोसळू लागली होती. प्रत्येक मजला एका मागोमाग खाली पडत होता. जणू काही आत्ताच भूकंप झाला असावा. काही क्षणांनी कबीर शुद्धीवर आला. तो जोरजोरात इशिताचं नाव ओरडत सुपरमार्केटच्या आत धावू लागला. पण तितक्यात असिस्टंटने त्याला पकडून ठेवलं. थांबवत म्हटलं, सर प्लीज आत जाऊ नका. इमारत अजूनही कोसळते. तुम्हाला काही झालं तर. असिस्टंट म्हणाला. पण त्याचं बोलणं पूर्ण होण्याआधीच कबीर रागाने ओरडला, मला सोडा. मला इशिताकडे जायचं आहे. ती आत आहे आणि माझ्या जिवंतपणे तिला काहीही होऊ देता येणार नाही. मला सोडा, नाहीतर वाईट होईल. माझ्या इशिताला जर काही झालं तर मी तुम्हाला कोणालाही माफ करणार नाही. कबीरचा हा उन्मत्त राग पाहून असिस्टंट पूर्णपणे गोंधळून गेला होता. कारण इमारत अजूनही तुकड्या तुकड्यात कोसळत होती. इमारत सतत कोसळत चालली होती. आतून येणारे आवाज आता थांबले होते. हळूहळू आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी जमा होऊ लागले होते. नेमकं घडलं काय आहे हे कोणालाच समजत नव्हतं. तेवढ्यात असिस्टंटने कबीरला मागे ढकलत म्हटलं, सर प्लीज मागे व्हा. तो कबीरला मागे ओढतच होता. तेवढ्यात एका खांबाचा मोठा तुकडा थेट कबीर समोर येऊन कोसळला. मात्र वेळेवर असिस्टंटने त्याला वाचवलं असल्यामुळे कबीरला काहीच झालं नाही. तरी सुद्धा कबीर शांत बसायला तयार नव्हता. त्याच्या मनात एकच विचार घोळत होता, इशिता सुरक्षित असेल. तो क्षणाचाही विलंब न करता असिस्टंटला जोरात ढकलून पुन्हा इमारतीकडे धावला. पण इमारत इतकी उद्ध्वस्त झाली होती की आत नेमकं काय कुठे आहे हे ओळखणं अशक्य होतं. सुपरमार्केटमधील सगळं सामान पूर्णपणे नष्ट झालं होतं. कुठल्याही वस्तूची ओळख पटत नव्हती. अशा परिस्थितीत इशिताला शोधणं जवळजवळ अशक्यच होतं. तरीही कबीर हार मानायला तयार नव्हता. तो दगडांच्या ढिगाऱ्यात शिरून वेड्यासारखा प्रत्येक दगड आपल्या हाताने बाजूला करत होता. त्याची अवस्था अक्षरशः वेड्यासारखी झाली होती. ते पाहून अनेक लोक त्याचा व्हिडिओ काढू लागले. काही लोकांनी कबीरला ओळखलंही होतं. मात्र तो असं का वागत आहे हे कुणालाच समजत नव्हतं. इकडे असिस्टंटच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आयुष्यात पहिल्यांदाच त्याने आपल्या बॉसला अशा अवस्थेत पाहिलं होतं. त्या क्षणी कबीरच्या मनावर काय बीतत असेल याची त्याला पूर्ण जाणीव होती.
असिस्टंट हे सगळं विचार करत असतानाच त्याच्या नजरेस आलं की सुपर मार्केटचे काही खांब पुन्हा कोसळण्याच्या स्थितीत आहेत. क्षणाचाही वेळ न दवडता तो धावत कबीरकडे गेला, त्याला जोरात ओढून खाली घेतलं. त्याचवेळी तो खांब थेट कबीर आणि असिस्टंटच्या अंगावर कोसळू लागला. तर मित्रांनो, आता इथून पुढे 5 वर्षानंतर पुढे स्टोरी दाखवली गेलेली आहे. एक तरुणी बस स्टँडवर उभी राहून बसची वाट पाहत होती. 10 मिनिटं झाली होती, पण बस अजून आलेली नव्हती. तिने घड्याळाकडे पाहिलं. तिला उशीर होत होता आणि तिच्या अस्वस्थ हालचालींवरून ते स्पष्ट दिसत होतं. ती घाबरून वारंवार पाय हलवत होती. तेवढ्यात एक आलिशान गाडी तिच्या समोर येऊन थांबली. गाडी पाहताच ती डोळे बारीक करत म्हणाली, तुम्ही पुन्हा आलात? मी आधीच सांगितलंय ना की मी स्वतः जाईन. मला तुमची मदत नको आहे. तिचं बोलणं ऐकून गाडीत बसलेला माणूस हसत म्हणाला, इशिका, तू इतकी चिडचिड का करतेस? माझ्याकडे इतक्या मोठ्या गाड्या आहेत, स्वतःची कंपनी आहे, तरीही तुला माझ्याकडून काहीच नकोय? तू माझी बायको आहेस, तरीसुद्धा तू हे सगळं का वापरत नाहीस? मला माहीत आहे तुला अजूनही एकटी राहण्याची सवय आहे, पण माझी बायको बस स्टँडवर उभी असलेली पाहणं मला अजिबात आवडत नाही. मी हे रोज पाहतो, म्हणून शांतपणे गाडीत बस. मी तुला ऑफिसला सोडतो. गाडीतून येणारा त्याचा आवाज ठाम आणि कठोर होता. हे ऐकून इशिता तोंड वाकडं करत म्हणाली, आदित्य, तुम्ही माझे पती आहात, म्हणून काय झालं? मला सगळं स्वतःच्या मेहनतीने करायचं आहे. लोकांनी असं म्हणू नये की मी सगळं नवऱ्याच्या पैशांवर करते. मला स्वावलंबी बनायचं आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही जा. माझी बस लवकरच येईल. मला माहिती आहे तुम्ही खूप श्रीमंत कुटुंबातून आहात, पण मला या सगळ्याची सवय नाही आणि ती लावून घ्यायचीही नाही. इशिताचं बोलणं ऐकून आदित्य हसत म्हणाला, बरं, मॅडमला सवय नाही लावायची, पण मॅडम हे विसरले आहेत का की त्यांचा लाडका मुलगा गाडीत झोपलेला आहे? आठवतंय ना? त्याला आज शाळेतही सोडायचं आहे आणि तूच त्याला सांगितलं होतंस की शाळेला जाताना अभ्यास करायचा. पण बघ, तो तर गाडीतच झोपून गेला आहे. हे ऐकून इशिताने गाडीच्या मागे पाहिलं. मागच्या सीटवर 4 वर्षांचा गोंडस आयुष हातात पाण्याची बाटली धरून शांत झोपलेला होता. त्याला पाहताच इशिताच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. ती पटकन गाडीपाशी आली, दरवाजा उघडला आणि आयुषला कुशीत घेत म्हणाली, अरे आयुष बाळा, तू झोपलास का? इशिताच्या गोड आवाजाने बाळ जागं झालं. तो छोटासा आयुष डोळे चोळू लागला. जसेच त्याने डोळे उघडले तसं त्याला समोर आपल्या लाडक्या आईचा चेहरा दिसला. इशिताचा चेहरा पाहताच आयुष आनंदाने म्हणाला, मम्मी, तुम्ही मला नाश्ता न करवताच कशा गेला असता? तुम्हाला माहिती आहे ना, मी अजून नीट नाश्ताही केला नाही. पप्पांना तर नाश्ता कसा करवायचा तेही येत नाही. आयुषची तक्रार ऐकून इशिता आदित्यकडे पाहू लागली. तेव्हा आदित्य हसत म्हणाला, अगं माफ कर, काय झालं ना, अचानक ऑफिसमधून कॉल आला, त्यामुळे माझं लक्षच राहिलं नाही आणि मला उशीर होत होता, म्हणून मी याला थेट इथे घेऊन आलो. पण मी याला सांगितलं होतं, भूक लागली तर मला कॉल करायचा. मी ड्रायव्हर किंवा बॉडीगार्डला पाठवेन, पण हा तर फक्त तुझ्याच हातचं जेवण खायचं हट्ट करतो. अजून थोडा वेळ आहे. तुला वाटलं तर जवळच्या एखाद्या रेस्टॉरंटमध्ये याला खाऊ घालू शकतेस. आपण थोडं बसून बोलूही शकतो. आदित्यचं बोलणं ऐकून इशिता चिडून म्हणाली, आता तुम्हाला उशीर होत नाहीये का? गुपचाप याला घेऊन जा. मी याच्या टिफिनमध्ये व्यवस्थित जेवण पॅक करून दिलं आहे. हा आरामात टिफिन खाईल आणि मुलांचा टिफिन कधीही चालतं, त्यात काही अडचण नसते. आयुष बाळा, जेव्हा भूक लागेल ना, तेव्हा टिफिन काढून खा. मम्मीने तुझं आवडतं जेवण पॅक केलं आहे.
आता मम्मीला उशीर होतोय. तू चांगला मुलगा आहेस ना? मग शांतपणे पप्पांसोबत जा. मम्मीचं काम झालं की घरी येऊन तुझ्यासोबत खूप सारे गेम खेळेल. हे बोलून इशिताने आयुषला परत गाडीत बसवलं आणि स्वतः बस स्टँडवर उभी राहिली. हे पाहून आदित्यने एक खोल श्वास घेत म्हणाला, तू खरंच खूप हट्टी आहेस. देव जाणे वर्षांपूर्वी तुझं कुटुंब तुला कसं सहन करत होतं. तुझं ऐकून घेणं म्हणजे जणू पर्वत उचलण्यासारखं आहे. मी तुला शेवटचं सांगतोय, ही छोटी मोठी नोकरी सोड. माझ्या कंपनीत ये. शेवटी तू माझ्या कंपनीची मालकीण आहेस. तरीसुद्धा तू छोट्या कंपन्यांमध्ये जाऊन कर्मचारी म्हणून काम करतेस. आदित्यचं बोलणं ऐकून इशिता हलकं हसत म्हणाली, मिस्टर आदित्य गोयंका, प्लीज तुम्ही ऑफिसला जा. तुम्हाला उशीर होत आहे आणि थोड्याच वेळात माझी बसही येणार आहे. त्यामुळे मलाही उशीर होतोय. बाकीच्या गोष्टी आपण घरी बोलू. येथे खूप लोक आपल्याकडे बघत आहेत. इशिताचं बोलणं ऐकून आदित्य तोंड वाकडं करत म्हणाला, तुझ्याशी बोलणंच व्यर्थ आहे. ठीक आहे, काही अडचण झाली तर मला कॉल कर. पण लक्षात ठेव, माझ्या बॉडीगार्डची नजर तुझ्यावरच असेल. कारण मला नाही वाटत की तुला कोणत्याही प्रकारचा त्रास व्हावा. म्हणून बाय आणि लव्ह यू. हे बोलून आदित्य हसत तिथून निघून गेला. आदित्य गेल्यानंतर इशिताच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात गायब झालं. ती कुठल्या तरी विचारात गढून गेली होती. तेवढ्यात बसचा हॉर्न वाजला. इशिता भानावर आली आणि तिने बसकडे पाहिलं. यावेळी बस तितकीच गर्दीने भरलेली होती. मोठ्या कष्टाने तिला बसायला जागा मिळाली. ती नेहमीच्या जागेवर बसली आणि खिडकीबाहेर दिसणारे रस्ते व डोंगर पाहत राहिली. थोड्याच वेळात इशिका आपल्या कंपनीत पोहोचली. तिथे पोहोचताच तिने पाहिलं की कंपनीत मोठ्या प्रमाणावर सामान आणलं जात होतं. अचानक एवढी गडबड पाहून इशिका गोंधळली आणि एका एका सहकार्याकडे जाऊन म्हणाली, आज इथे इतकं सगळं सामान का उतरवलं जात आहे? इथे कुणाचं लग्न आहे का? पण इथे तर लग्नासारखं वातावरणही नाही. मग हे सगळं कशासाठी? इशिताचं बोलणं ऐकून तिचा सहकारी हसत म्हणाला, इशिका, इथे कुणाचंही लग्न नाही. ही कंपनी विकत घेतली गेली आहे. एवढंच नाही तर आपल्या बॉसच्या 4 कंपन्या विकत घेतल्या गेल्या आहेत. आता आपल्या कंपनीचा एक खूप मोठा मालक येणार आहे. त्याचं नाव, थांब, मला नीट आठवत नाहीये, पण तो आज संध्याकाळी येणार आहे. तू थांब, थोडं थांब, 2 मिनिटात नाव शोधून सांगतो. असं म्हणत तो सहकारी फोन तपासू लागला. इशिका ही शांतपणे वाट पाहत उभी राहिली. तेवढ्यात तो सहकारी हसत म्हणाला, आता आठवलं, त्याचं नाव आहे रवी अहुजा. तो स्वतः कंपनीचा मालक आहे. की त्याच्या मागे अजून कोणी आहे हे मला माहीत नाही. पण एवढं नक्की आहे की त्याने 4 कंपन्या विकत घेतल्या आहेत. इतकंच नाही तर आपल्या बॉसच्या मोठ्या भावाची कंपनीसुद्धा विकत घेतली जाणार असल्याचं ऐकवत आहे. मला वाटतंय हा माणूस खूपच ताकदवान आहे. सध्या तरी तू आज जाऊन सरांशी बोल. कारण सरांनी तुझ्याबद्दल विचारलं होतं. तेव्हा मी त्यांना सांगितलंय की तू अजून आलेली नाहीस. त्याच्या बोलण्यावर इशिका जास्त आश्चर्यचकित झाली नाही. कारण तिला आधीच माहिती होतं की ही कंपनी खूपच नाजूक परिस्थितीत आहे. तरीही आदित्य तिला मदत करण्यासाठी कंपनी स्वतः विकत घेण्याचा विचार करत होता. पण इशिकाला हवं नव्हतं की ज्या कंपनीत ती काम करेल ती कंपनी आदित्य खरेदी करण्याचा प्रयत्न करेल. जरी ती आदित्य गोयंकाची पत्नी बनलेली असली तरीही. आदित्य गोयंका शहरातली सर्वात मोठा व्यवसायी बनला होता. पण तिला हे आवडत नव्हतं की लोक तिला फक्त आदित्य गोयंकाची पत्नी म्हणून पाहतील. सगळे लोक जाणतात की ती आदित्य गोयंकाची पत्नी आहे, पण त्यांना हे माहिती नाही की तिचा स्वतःचा व्यवसायात काय स्थान आहे.
इशिकाला हवं असतं तर ती आदित्यच्या कंपनीत आरामात कोणताही संघर्ष न करता काम करू शकत होती. इतरांप्रमाणे ती आदित्यच्या जागी सुद्धा काम करू शकत होती. पण सुरुवातीपासूनच तिने असं काही केलं नाही. तिने सर्व काही स्वतःच्या मेहनतीने साध्य करायचं ठरवलं होतं. म्हणूनच तिने छोट्या मोठ्या कंपन्यांपासून सुरुवात केली, जेणेकरून ती आपलं कौशल्य दाखवून आपल्या मेहनतीने सर्वांसमोर आपली क्षमता सिद्ध करू शकेल आणि सर्वोच्च स्थान मिळवू शकेल. हे सर्व विचार करत इशिका आपल्या बॉसच्या केबिनमध्ये पोहोचली. तिने पाहिलं की तिकडे आधीच 3-4 लोक बसलेले आहेत. हे पाहून इशिका दरवाजाजवळ थांबली. तेव्हा तिचा बॉस इशिकाला पाहून म्हणाला, "अरे इशिका, छान झालं की तू आलीस. मी तुझ्याबद्दलच बोलत होतो. हे लोक भेटा, ज्यांनी आपली कंपनी विकत घेतली आहे. हे त्यांच्या कंपनीचे कर्मचारी आहेत, जे आज आपल्यासोबत चर्चा करायला आले आहेत. त्यांनी आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांबद्दल माहिती घेतली आहे आणि तू तर सगळ्यात हुशार आहेस. त्यामुळे मी तुझ्याबद्दलच बोलत होतो आणि मला हवं आहे की तू आता या कंपनीतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्याकडे सामील होशील. माझी हमी आहे. तुला येथे खूप सुविधा मिळतील. तुला येथे काम करताना कधीही त्रास झाला असेल, पण आता तुला कुठलाही त्रास होणार नाही. कारण तुला येथे सगळीच गोष्ट मिळेल जी तुला हवी होती. म्हणून एकदा तरी त्यांना भेटून घे, जेणेकरून त्यांनाही माहिती होईल की आपल्या कंपनीत हुशार कर्मचारी आहेत." तिच्या बॉसच्या बोलण्यावर इशिकाने बसलेले 3 लोक पाहिले. त्या तिघांपैकी ती कोणालाही ओळखत नव्हती. ते सगळे तिच्यासाठी नवीन होते. त्यामुळे तिने हसत हसत त्यांना हात दिला. त्यावरून ती तिघेही हसत म्हणाले, "हॅलो मिस इशिका, कंपनीच्या मालकांनी तुमच्याबद्दल खूप काही सांगितले. तुमची तारीफ केली आहे. खरोखरच तुम्ही खूप हुशार दिसताय. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आमच्या कंपनीत सामील होऊ शकता. कारण ह्या कंपन्या आपल्या बॉसने विकत घेतल्या आहेत आणि सध्या त्यांना पूर्णपणे स्थापन होण्यासाठी काहीही वेळ लागेल. पण जर तुम्हाला ब्रेक न घ्यायचा असेल, काम सुरू ठेवायचं असेल, तर तुम्ही आमच्या दुसऱ्या कंपनीत सामील होऊ शकतात. काही काळजी करू नकोस. या शहरातील सर्वात मोठी कंपनी सुरू झाली आहे. लवकरच आमचे बॉस येणार आहेत आणि स्वतःच कंपनी उघडतील. तुम्हाला हवे असल्यास त्यांनाही भेट घेता येईल. हे आमचं करारपत्र आहे. यात सगळी माहिती लिहिलेली आहे. कृपया एकदा वाचा आणि नंतर आम्हाला निर्णय कळवा. परंतु फक्त आज रात्रीपर्यंतच तुमच्याकडे वेळ आहे. कारण आम्ही या कंपनीसाठी हुशार कर्मचाऱ्यांची निवड करत आहोत, जे आपल्यासाठी उत्तम ठरतील." हे सांगून तिघे निघून गेले. तिघे गेले की इशिकाचा बॉस हसत हसत म्हणाला, "पहा इशिका, मला माहीत आहे की तुला आपलं कौशल्य सिद्ध करायचं आहे. मी तुझ्या वडिलांसारखाच आहे. तू नेहमी म्हणायचीस ना, तुला वडिलांचं प्रेम मिळालं नाही आणि मी म्हणायचो की तू माझ्या मुलीसारखी आहेस. मी या कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना आपले कुटुंब मानतो आणि मला हवं आहे की सर्वांना त्यांच्या योग्यतेनुसार मिळावं आणि तू सर्व काही डिझर्व करतेस. म्हणूनच येथे नकार देऊ नकोस. तुला खूप फायदे होतील. मला माहीत आहे की तू आदित्य गोयंकाची पत्नी आहेस, पण तू मला सर्व काही सांगितलं आहे. मी सर्व माहिती मिळाल्यानंतरच तुला सल्ला देतोय. बाकी निर्णय तुझ्यावर आहे आणि तू माझी काळजी करू नकोस. मी कंपनी विकली, पण याचा अर्थ असा नाही की मी कंगाल झालो आहे. मी अजून बरेच काही करू शकतो. माझ्या वयामुळे आता फक्त आराम करायचा आहे. माझ्या मुलाला तू ओळखतेस." हे बोलून इशिकाच्या बॉसने तिच्या डोक्यावर हात ठेवून प्रेमाने हसत तिथून निघून गेले. बॉस गेले की इशिका डॉक्युमेंट्स हातात घेऊन ऑफिसमधून बाहेर पडत होती. तेव्हा तिचा सहकारी तिला पाहून म्हणाला, "काय झालं इशिका? तुला निवडलं का? जरी मला माहीत आहे की तू या कंपनीची हुशार कर्मचारी आहेस,
आणि तुला निवडणं सोपं होतं. तरी मी खूप खुश आहे की तू पुढे जात आहेस. मला थोडं वाईट वाटतंय की आता आपल्याला पुन्हा भेटता येणार नाही. सहकारीच्या बोलण्यावर इशिका हसत म्हणाली, असं काही नाही. हे बोलून इशिका तिथून निघून गेली. इतर बाजूला शाळेत आयुष आपल्या वर्गात अभ्यास करत होता. त्यावेळी सुरक्षा कर्मचारी वर्गात येऊन शिक्षकांकडे पाहत म्हणाल्या, मॅडम, प्रिन्सिपल यांनी सांगितलं आहे की सर्व विद्यार्थ्यांना आज सुट्टी देण्यात यावी. शाळेत असताना काही काही इफेक्ट आमच्या इमारतीवर पडत आहेत. त्यामुळे काही अडचण होऊ नये किंवा कुणालाही धोका होऊ नये म्हणून सरांनी सर्व मुलांना सुट्टी देण्याचा आदेश दिला. इतकेच सांगता सुरक्षा रक्षक तिथून निघून गेला. जेव्हा क्लासमधील सर्व मुलांनी हे ऐकलं तेव्हा ते सर्व खूप आनंदी झाले. पण आयुष मात्र अजिबात आनंदी झाला नव्हता. तो ठरवून आला होता की शाळेतून सुट्टी मिळताच तो आपल्या मम्मीला भेटेल. पण इतक्या लवकर सुट्टी होईल हे त्याला माहिती नव्हतं. त्याला वाटत होतं की आता त्याची मम्मी ऑफिसमध्ये असेल. त्याचे बाबा देखील आता ऑफिसमध्ये असतील. याचा अर्थ होता की आता त्याला आपल्या आजीबरोबर राहावे लागेल. तरीही आयुषला आपल्या आजीवर खूप प्रेम होतं. त्यामुळे त्याने चेहऱ्यावर हसू ठेवत क्लासरूम सोडला. आता त्याला कसं घरी जायचंय हे समजत नव्हतं. कारण त्याचे बाबा त्याला किती वाजता सुट्टी मिळेल हे नक्कीच जाणतात. पण आता सुट्टी आधीच झाली होती. त्यामुळे तो टीचर्सकडे पाहू लागला. काही टीचर्स मुलांना शाळेच्या बसमध्ये पाठवत होत्या. त्यापैकी एका टीचरने आयुषला पाहिलं आणि हसत हसत म्हणाली, आयुष, आता तुम्ही आमच्यासोबत चला. आम्ही तुम्हाला तुमच्या घरापर्यंत सोडून देऊ. तुमच्या बाबांना आम्ही सांगितलं आहे. पण त्यांनी अद्याप काही उत्तर दिलेलं नाही. मला वाटत नाही की ते सध्या मोकळे असतील. टीचरची ही गोष्ट ऐकून आयुषने हसत हसत म्हटलं, नाही मॅडम, माझ्या बाबांना मी ओळखतो. आपण त्यांना सांगितलं आहे ना, ते नक्की कोणीतरी पाठवतील. आपण काळजी करू नका. मी तोपर्यंत येथे राहून वाट पाहीन. आयुषच्या गोड बोलण्यावर टीचर हसली आणि सर्व मुलांना घेऊन तिथून निघून गेली. आता संपूर्ण शाळा रिकामी झाली होती. फक्त सुरक्षा रक्षक राहिले होते, जे स्वतःच दरवाजा बंद करून तिथून जात होते. सुरक्षा रक्षकाला पाहताच आयुषने त्यांना थांबवत म्हणाले, अंकल, आपण घरी जात आहात ना? आणि तुमच्या मुलाची तब्येत देखील ठीक नाही. त्यामुळे आपण माझा टिफिन घेऊन चला. मामा माझ्यासाठी खूप काही बनवले होते. टिफिन नसेल तर आपल्या मुलाला द्यायला. आयुषचे हे शब्द ऐकून सुरक्षा रक्षक हसला आणि म्हणाला, अरे बेटा, नाही, तुम्ही खा. टिफिन नसेल तरी काही हरकत नाही. तुम्ही ते आत्ता खाऊ शकता. मी ते घेऊ शकत नाही. आयुषने जिद्द करत म्हटलं, अंकल, आपण माझी गोष्ट का ऐकत नाही? मी म्हणतोय ना, आपण हे घ्या. बघा, यात खूप स्वादिष्ट अन्न आहे आणि मला माहीत आहे की तुमच्या मुलाला, बंटीला हे अन्न खूप आवडेल. तो शाळेत नाहीये तरी काही हरकत नाही. तो माझा चांगला मित्र आहे. हे सांगताच आयुषने आपल्या हातातील टिफिन बॉक्स सुरक्षा रक्षकाला देण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला रक्षक थोडा हिचकिचला, पण आयुषच्या प्रेमळ बोलण्यावर तो नक्कीच नाकारू शकला नाही आणि टिफिन घेऊन तिथून गेला. आयुष आता तिथे एकटाच राहिला. अचानक त्याला शेजारील जागेत काही कन्स्ट्रक्शन मशीन दिसल्या. असं वाटलं की येथे एक खूप मोठी इमारत उभी होणार आहे. तो जिज्ञासू होऊन जवळ गेला आणि पाहिले की अनेक मोठ्या मशीनने जमीन खणून गड्डे तयार करत होते. हे पाहून आयुष खूप आश्चर्यचकित झाला, कारण त्याने असं पाहिलंच नव्हतं. आयुष टिमटिमत्या डोळ्यांनी सगळं पाहत होता.
तेव्हा त्याची नजर एका माणसावर गेली, जो सनग्लासेस घालून फोनवर बोलत होता. त्याला पाहताच आयुषच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. पण त्याच वेळी त्याने त्या माणसाच्या जवळ एक लहान दगड पडताना पाहिला. त्यामुळे आयुष धावत त्या माणसाजवळ पोहोचला आणि त्याचे पाय धरून खेचू लागला. माणूस थोडा रागावलेला होता, पण आयुषला खेचल्यावर तो लगेच 2 पावलं मागे गेला. त्यानंतर थोडासा मोठा दगड त्या माणसाच्या समोरून जाऊन पुढे गेला. आयुष अचानक खाली पडणार होता, पण माणसाने ताबडतोब त्याचा हात धरून त्याला उभं केलं आणि विचारलं, तुम्ही ठीक आहात ना? आयुषने हसत म्हणालं, हो अंकल, मी ठीक आहे. पण तुम्ही ठीक आहात का? जस्ट बिकॉज. त्याने एवढंच सांगितलं की माणसाने खोल श्वास घेत म्हणाला, मी ठीक आहे. तुम्हाला काही झाले नाही ना? आणि कुणी तुम्हाला इथे येण्यास सांगितलं? का? तुमचे पालक कुठे आहेत? अनेक प्रश्न ऐकून आयुषने आपलं डोकं हलवत सांगितलं, अंकल, माझे पालक कामासाठी गेले आहेत. शाळेची सुट्टी खूप लवकर झाली. पण ती तुमच्या इतक्या कामामुळे प्रिन्सिपल सरांनी आम्हाला आज लवकर सुट्टी देण्याचा आदेश दिला. कारण आमच्या शाळेच्या इमारतीत काही अडचण होती. त्यामुळे सर्व मुले घरी गेली. पण मी माझ्या बाबांची किंवा मम्मीची वाट पाहत होतो. पण जेव्हा मी पाहिलंय की इथे काम चाललं आहे, मी येऊन पाहिलं आणि मी पाहिलंय की दगड तुमच्या दिशेने येत होता. त्यामुळे मी तुम्हाला वाचवायला आलो. मला माहीत आहे की मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे, छोटा आहे. पण माझ्या मम्मी म्हणाल्या आहेत की जेव्हा कधी कुणाला अडचण येईल तेव्हा मदत करायला हवी. लहान वयाच्या मुलाला इतकी समजूतदार आणि धैर्यशील पाहून तो एखाद्या माणसाने डोळे किंचित पापण्या करून म्हटलं, असं वाटतं तुमच्या पालकांनी तुला वयापेक्षा जास्त शिक्षण दिले, त्यामुळे तुला फारच समजूतदार बनवलं आहे. तुझ्या आईचं नाव काय आहे? त्याचे शब्द ऐकताच आयुष आनंदाने म्हणाला, इशिका गोयंका, आणि माझं नाव आयुष गोयंका आहे. आयुषच्या तोंडून इशिकाचं नाव ऐकून समोर उभा माणूस एकदम गंभीर झाला. पण त्याने आयुषला काहीही म्हणण्याआधी एक माणूस धावत येऊन त्याच्याकडे आला आणि म्हणाला, कबीर सर, कन्स्ट्रक्शन एरियात अडकल्या गेलेल्या सर्व लोकांना आम्ही बाहेर काढलं आहे. पण त्यापैकी 2 लोक गंभीर जखमी आहेत. त्यांच्या हात आणि पायातून खूप रक्त बाहेर पडत आहे. त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेणं आवश्यक आहे. त्याचा मॅनेजर बोलताना पाहून कबीरने कन्स्ट्रक्शन एरियाकडे पाहिलं. त्याच वेळी आयुषनेही तिकडे पाहिलं. पण त्यावेळी कबीरला आयुषशी बोलायचं होतं, म्हणून त्याने मॅनेजरकडे इशारा केला आणि तो तिकडूनच निघून गेला. यानंतर कबीर आयुषकडे पाहू लागला, पण त्याने पुन्हा काही बोलायचं सुरू केलं त्याआधीच एक माणूस आयुषकडे येऊन हसत म्हणाला, आयुष, आम्ही तुम्हाला घेऊन येतोय. तुमच्या वडिलांनी सांगितलं होतं की तुमची सुट्टी झाली आहे. आम्ही तुम्हाला शाळेतही शोधलं, पण तुम्ही तिकडे दिसला नाहीत. चला आता, तुम्ही घरी जाऊन यायला हवं, नाहीतर तुमची आई खूप काळजीत होईल. त्याचा ड्रायव्हर पाहून आयुष खूप खुश झाला. तो लगेचच घरी जायला उत्सुक झाला. तेव्हा त्याने कबीरकडे पाहून म्हटलं, तर तुमचं नाव कबीर आहे. तुमच्याशी भेटून खूप छान वाटलं. पण शक्य झाल्यास कृपया आपलं काम लवकर पूर्ण करा. मला शाळेत येऊन अभ्यास करणं जास्त आवडतं, कारण घरात राहायला फारसा मन होत नाही. आणि जेव्हा आई बाबा घरात नसतात तेव्हा माझं मनही नाही. त्यामुळे कृपया आपलं काम लवकर पूर्ण करा. मी जातो. इतकं सांगून आयुष हसत हसत ड्रायव्हरसोबत निघून गेला. ड्रायव्हरने कबीरकडे पाहिलं, पण तो त्याला पहिल्यांदाच पाहत होता.
त्यामुळे त्याने जास्त विचार केला नाही आणि आयुषसोबत निघून गेला. आयुष तिकडून निघून गेल्यानंतर कबीर, जो आधीच गंभीर होता, त्याचा चेहरा एकदम रागाने लाल झाला. मॅनेजर, जो कबीरशी बोलून निघून गेला होता, तो पुन्हा कबीरकडे येऊन म्हणाला, सर, आम्ही दोघांना रुग्णालयात पाठवलं आहे. बाकी सर्व लोक पूर्णपणे ठीक आहेत. ते तुमच्याशी बोलायचं म्हणत आहेत. हे ऐकून कबीरने घड्याळात वेळ पाहिला आणि मॅनेजरला विचारलं, असिस्टंट कुठे आहे? मी त्याला वेळेवर येण्यासाठी सांगितलं होतं, पण त्याने इतका उशीर कसा काय केला? कबीरच्या आवाजावर मॅनेजर घाबरून म्हणाला, त्यांना आत्ताच कॉल आला. त्यांनी सांगितलं की फक्त 5 मिनिटात येत आहेत. मॅनेजरने एवढंच म्हटलं की कबीरचा पर्सनल असिस्टंट येताना पाहिला. त्याने एक श्वास सुटला आणि हसत म्हणाला, ते आले आहेत. कबीरने असिस्टंटकडे पाहिलं. असिस्टंट धावत येऊन घाबरून म्हणाला, सर, रस्त्यावर फार ट्रॅफिक होती आणि तुम्ही मला दिलेलं काम उशिराने झालं, पण काम पूर्ण झालं आहे. आता तुम्हाला कोणती मदत हवी आहे मला सांगा, मी लगेच करतो. असिस्टंटच्या बोलण्यावर कबीर रागाने म्हणाला, मी तुला एकच काम नव्हे तर अनेक कामं दिली होती, पण तुला ते अर्धवट सोडले आहेत आणि इथं कन्स्ट्रक्शनचं काम आहे. मी तुला 6 महिने आधी दिलं होतं, पण काम अजून पूर्ण नाही. लोक इतक्या अडचणीत अडकले आहेत आणि याकडे कुणाचं लक्ष नाही. हे विसरू नकोस, जर कुणी याचं नुकसान केलं तर मी त्याला शिक्षा देईन. आता मला माहीत आहे की यामध्ये तुझी पूर्ण चूक नाही. जर कुणाची पूर्ण चूक आहे तर ती येथील मॅनेजरची आहे आणि तुला माहीत आहे तुला त्याच्याशी काय करायचे. कबीरचं म्हणणं ऐकून असिस्टंटने डोळे खाली केले. नंतर कबीर कन्स्ट्रक्शन्स एरियात काम करणाऱ्यांकडे गेला. कबीर गेला की मॅनेजर असिस्टंटकडे पाहून म्हणाला, सर, जवळ राहणं मला फार भीती वाटते. आपण इतकी छान काम करतो, पण सर कधीच खुश राहत नाही आणि थोडीशी चूक झाली की त्यांची शिक्षा लागते. शेवटी आपले सर का खुश राहत नाहीत? मॅनेजरचं बोलणं ऐकून असिस्टंटने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, अरे, त्या गोष्टींवर लक्ष देऊ नकोस. सध्या ज्या कामासाठी तुला बोलावलं आहे ते कर. बाकी मी पाहीन. आणि हो, पुन्हा कधी असं बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. जर कबीर सरांना कळलं तर तुला काय होईल याची तुला कल्पनाही नाही. इतकं सांगून असिस्टंट तिकडून निघून गेला. दरम्यान इशिका आपल्या ऑफिसमधून बाहेर पडून थेट आदित्यच्या ऑफिसकडे गेली. आदित्यच्या ऑफिसमध्ये सर्वांनी इशिताला ओळखलं होतं आणि सर्व तिचा आदर करायचे. तिच्या येण्यावर सर्व कर्मचाऱ्यांनी तिला सन्मान दिला. इशिताला हे सर्व खूप त्रासदायक वाटत होतं. तिला आवडत नव्हतं की लोक तिच्यासमोर वाकण्याचा प्रयत्न करतील, पण आदित्यमुळे तसं घडत होतं. त्यामुळे ती काहीही करू शकत नव्हती. ती चुपचाप आदित्यच्या केबिनमध्ये गेली आणि पाहिलं की आदित्य लोकांसोबत मीटिंग करत आहे. हे पाहताच इशिता चुपचाप सोफ्यावर बसली. आदित्यने इशिताला पाहिलं आणि हसत आपल्या क्लायंटकडे म्हणाला, सॉरी टू से, पण मीटिंग सध्या इतकाच. आपण याबद्दल नंतर पुन्हा चर्चा करू आणि मी मीटिंगची नवीन तारीख ठरवीन. त्यानंतर मी तुम्हाला कळवीन. सध्या तुम्ही जाऊ शकता. आदित्यचं हे ऐकून क्लायंट हसतच तिथून निघून गेले. इशितानं पाहिले की तिला पाहताच आदित्यने क्लायंटला बाहेर पाठवले. त्यामुळे ती थोडी रागावून म्हणाली, हे काय आहे मिस्टर गोयंका? माझ्या येण्यानंतर तुम्ही त्यांना का पाठवलं? तुम्ही नेहमी असंच करता. असं तुम्हाला करायला नको. मी काही कामासाठी आले होते. मला तुम्हाला काही सांगायचं होतं.
इशिताचं हे ऐकून आदित्य हलक्या हसत म्हणाला, डार्लिंग, तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते तुम्ही आरामात सांगा. पण मला हवं असे की जेव्हा तुम्ही माझ्याजवळ असाल तेव्हा फक्त आपण दोघंच जण असू. सांगताय का तुम्ही इथे का आहात? कारण मला वाटत होतं की तुम्ही माझ्या ऑफिसमध्येच तेव्हाच येता जेव्हा तुम्ही कोणत्या तरी विचारात असता आणि त्या विचाराचं तुम्ही स्वतः सोडू शकत नाही. आदित्यचं हे ऐकून इशिता हसत म्हणाली, मिस्टर गोयंका, मी इथे या कारणास्तव आले आहे की मला तुम्हाला सांगायचं आहे, ज्या कंपनीत मी काम करत होते ती कंपनी कोणीतरी विकत घेतली आहे. माझ्या बॉसच्या सर्व कंपन्या विकल्या गेल्या आहेत आणि ज्यांनी त्या कंपनी खरेदी केली त्यांनी माझ्याशी भेट घेतली आहे. मी काहीही बोलले नाही, पण त्यांनी सांगितलंय की माझ्या बॉसची सर्वात होणहार कर्मचाऱ्यांपैकी एक आहे आणि ते हवंय की मी त्यांच्या कंपनीत जॉईन करावं. पण त्यासाठी आम्हाला दुसऱ्या शहरात स्थलांतर करावं लागेल. किंवा बॉस म्हणाले की ज्यांनी कंपनी खरेदी केली आहे ते या परिसरात नवीन कंपनी उघडणार आहेत आणि कदाचित ते आजच होणार आहे. त्यामुळे मी फक्त विचारत आहे, मी त्यांना जॉईन करू शकते का? म्हणजे मला माहीत आहे की हा माझाच निर्णय आहे, पण मी फक्त जाणून घेऊ इच्छिते. मला कुठे दुसरी संधी पाहायला हवी का, की मी इथेच राहावे? इशिताचं हे ऐकून आदित्याने काही क्षण शांत राहिला. नंतर विचार करत म्हणाला, हे पहा इशिका, माझी मान्यताच नाही मानली तर तुला इथेच काम करायचे. तुला माझ्या कंपनीत येऊन काम करायचं नाही आणि मी नाही इच्छित की तू दुसऱ्या कंपनीत जाशील. तुझ्या जुन्या कंपनीत सर्व लोक खूप चांगले होते. सर्वांनी तुला आदर दिला, इज्जत दिली. तिथला बॉससुद्धा तुला आपल्या मुलीसारखं प्रेम करत असे. जर त्यांनी तुला बोलावलं तर त्यांची गोष्ट नाकारू नकोस. तू जा. काही अडचण आली तर मला सांग. मी याबद्दल नंतर बोलेन. आणि जर तुला कुठेही काम करायचं नसेल तर तू माझ्या ऑफिसची, माझ्या कंपनीची, माझ्या प्रॉपर्टीची मालकीण बनू शकतेस. पण तुला तुला हे सर्व करायची गरज नाही. आदित्यचे हे ऐकून इशिता हसत म्हणाली, मालकीण? हे सांगताच ती उभी राहिली आणि टेबल जवळ आदित्यच्या कडे गेली. तिने टेबलवर ठेवलेला एक लहानसा फ्रेम पाहिला आणि तो हातात घेत म्हणाली, तुमच्या प्रॉपर्टीची, कंपनीची, केबिनची, खोलीची सर्व मालकी फक्त एका व्यक्तीची आहे, तुमच्या पत्नी सुहाना गोयंकाची. त्यामुळे तुम्ही मला तिची जागा देऊ नका. मी ज्या ठिकाणी आहे तिथे मला ठीक वाटतं. इशिताचं हे ऐकून आदित्यची नजर त्या लहान फ्रेममध्ये असलेल्या सुंदर मुलीकडे गेली, जिचं नाव सुहाना गोयंका होतं. सुहाना आदित्यची पत्नी होती. 5 वर्षांपूर्वी आयुषचा जन्म झाल्यानंतर ती एका व्यवसायासाठी लंडनला जात होती, पण विमान अपघातात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर आदित्य आणि त्यांचा मुलगा एकटे राहिले. हे सर्व आठवून आदित्य हसत म्हणाला, सुहाना माझ्या हृदयात नेहमी राहील. ती नसली तरी चालेल. आजही मी फक्त तिलाच प्रेम करतो. त्याशिवाय दुसऱ्याला कधीच प्रेम केलं नाही आणि करणार नाही. आणि तुला विचारलं तर तू माझी जानेमन आहेस. तुझ्यासारखी मैत्रीण मिळाल्यामुळे माझ्या आयुष्यातील रिकामेपणा संपला आहे. तू खरोखर एक छान मैत्रीण आहेस, जी फक्त माझ्याबद्दल नाही तर माझ्या मुलाबद्दलही विचार करते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतोय. स्टोरी खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.